रामराम मंडळी, कसं काय बरं आहे नव्हतं तर तुम्ही बघताय रावलेकर कोसे चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे अशा पिकाची माहिती, ते कमी वेळेत कमी खर्चात तुम्हाला जास्त उत्पादन देऊ शकतं. तर त्या पिकाचं नाव आहे रताळी. मित्रांनो, रताळी पीक हे असं आहे ते तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन देऊ शकतं. तर त्याचा आपण आता सुरू करायच्या आधी त्याचं आपण गुणवैशिष्ट्य बघूया. तर मित्रांनो, रताळी पिकात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला लागणारे जे जीवनसत्व आहे, व्हिटॅमिन सी, ते भरपूर प्रमाणात त्यात सापडते. त्यानंतर मित्रांनो, नैसर्गिक साखर, त्यामुळे ते मधुमेह लोकांसाठी चांगल्या प्रकारे रताळी हे ठरतं. आणि मित्रांनो, रताळीचा उपयोग म्हटलं तर आपण वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त केला जातो रताळीचा उपयोग. तर मित्रांनो, त्यानंतर बघूया आपण रताळी कोणकोणत्या देशात जास्त केली जातात. तर महत्त्वाचं म्हणजे चीन आणि 2 नंबर भारत. मित्रांनो, चीन देशात रताळी पिकाचं जास्त उत्पादन घेतलं जातं आणि त्यानंतर आपल्या भारत देशात घेतलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सातारा, सोलापूर, ठाणे व धुळे या अशा जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं मित्रांनो रताळी पिकाचं. तर मित्रांनो, त्यानंतर बघूया आपण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन व जमिनीची मशागत. जमीन व जमिनीची मशागत. मित्रांनो, कोणतंही पीक घ्यायचं असेल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की जमीन आपल्याला चांगली पाहिजे. आपली जमीन सुपीक असावी तर आपलं उत्पादन जास्त वाढतं. आणि जमीन सुपीक असण्यासाठी तर काय करायला पाहिजे, तर मित्रांनो, सगळ्यात जास्त सेंद्रिय खताचा उपयोग केला पाहिजे. आपण रासायनिक खताचा पूर्णपणे उपयोग बंद नाही करू शकत, पण कमी करा, 50% तरी करा, जेणेकरून सेंद्रिय पिकामुळे आपली जमीन सुपीक राहील. लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय खताचा जास्त उपयोग करा, जेणेकरून जमीन सुपीक राहील. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जमीन ही उत्तम निचरायची पाहिजे आपल्याला रताळी पिकासाठी. आणि त्यानंतर मित्रांनो, जमिनीची मशागत. तर जमिनीची मशागत कशी करावी, पहिली गोष्ट म्हणजे शेणखत टाकून घेतल्यानंतर मित्रांनो, खोलवर उभी आडवी नांगरट करून घ्या. त्यानंतर सरीमध्ये अंतर 50 सेंटीमीटर एवढं सरीमध्ये अंतर घ्या, बरोबर. त्यानंतर मित्रांनो, बघूया आपला दुसरा मुद्दा, खत व्यवस्थापन व लावण. तर मित्रांनो, लावण आपण कधी करणार हे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. लावण आपण कधी करतोय, आपण लावण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून चालू करा, जेणेकरून लवकर आपली रताळी तयार होतील व दर चांगला भेटेल त्याला. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लावण शक्यतो करून घ्या तुम्ही. आणि नंतर मित्रांनो, लावण करता वेळी आपण जी सरी केलेली असते त्या सरीवर कुदळ्यानं रेष मारून त्याच्यात आपण खताचं प्रमाण कसं घ्यायचं सांगतो. खत बघा, नत्र 45 किलो, पुरद 50 किलो व पालाश 75 किलो प्रति हेक्टरी. तर मित्रांनो, खताचं प्रमाण बघा, नत्र 45 किलो, पुरद 50 किलो व पालाश 75 किलो प्रति हेक्टरी असं खताचं प्रमाण घ्या. व ते आपण कुदळ्यानं मारलेली जी रेष आहे त्यात खताचं टाकणी करा. आणि त्यानंतर मित्रांनो, लावण करता जे आपण वेल वापरणार, जे आपण बियाणं वापरणार आहे त्याचा आपण मधल्या भागापासून वरच्या शेंड्याकडचा भाग घ्या, खोडाकडचा भाग घेऊ नका, जेणेकरून उत्पादन चांगलं वाढेल. आणि शक्यतो करून मित्रांनो, जे आपण घेणार आहे वेल त्यात 4 ते 5 डोळं तरी पाहिजे. जे आपले वेल असणार ते 4 ते 5 डोळं तरी पाहिजे. आणि त्यानंतर लावण करायचे आहे. लावण करताना मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधला भाग आहे जो वेलाचा तो पूर्ण मुजवा जमिनीनं आणि दोन्ही टोकं ओपन ठेवा, जेणेकरून आपली वाढ चांगल्या प्रकारे होईल. तर त्यानंतर मित्रांनो, बघूया आपण व्यवस्थापन. मित्रांनो, रताळी पिकाचे व्यवस्थापन कसं करायचं आहे, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लावण केल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो, जवळजवळ 25 ते 30 दिवसांनी आपली पहिली भांगलन येते. ही पहिली भांगलन करून नंतर आपण जो सांगितले त्याप्रमाणे खताचा दुसरा डोस घ्या.
आणि शक्यतो त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा जरी उपयोग केला तर उत्तमच म्हणायचं. तर दुसरा डोस घेतल्यानंतर मित्रांनो, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली वेल आहे ते सरीवर टाका मित्रांनो, जेणेकरून ती पांढरी मुळं वेल जी सुटतात ती पांढरी मुळं जमिनीत जाऊ नये, जी ती गेल्यानंतर जमिनीची वाढ होत नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्यानंतर खताचा दुसरा डोस दिल्यानंतर मित्रांनो जवळजवळ त्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर आपली दुसरी पांगरण करा व अशा प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन करू, हे रताळी पिकाचं व्यवस्थापन करू शकतो. नंतर 5वा मुद्दा काढणी. तर मित्रांनो, रताळी काढणी आपण कशी ओळखतो? जेव्हा आपलं वेळ पिवळसर पडतात त्या टाइमला रताळीची काढणी करायची. 3.5 ते 4 महिन्याच्या अवसरात तुम्ही रताळीची काढणी करू शकता मित्रांनो. बरोबर. त्यानंतर मित्रांनो, पहिल्यांदा वेल काढायचे आहेत आपल्याला पूर्ण. त्यानंतर नांगरट करून रताळी वर काढून स्वच्छ धुवून त्यानंतर आपण बाजारभावात आपण विकू शकतो मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रताळी पिकाचा आपण चिप्स पण तयार करतात, ज्यासाठी तुम्ही कारखान्यांना विकून त्यातनं चांगलं उत्पादन करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण बघितलं रताळी पिकाची माहिती. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो, आपण शेतात काम करतो, शेतकरी मित्रांनो आपण शेतात काम करतो त्या टाइमला आपण कोणती असू दे, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःची काळजी घ्या. मग तुम्ही मोटर काढायला जावा नंतर कोणत्याही गोष्टी पावसाळ्याच्या टायमिंगला, तर सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो काळजी घ्या आपली स्वतःची. आणि रात्रीचं पाणी लावताना पण बिबट्या, गवरेडा किती प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम असतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेवढी स्वतःची काळजी घेता येईल तेवढी स्वतःची काळजी महत्त्वाची घ्या. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद मित्रांनो.